गुरुपौर्णिमा आता अगदी जवळ आलेली आहे आणि आपल्याला गुरुपौर्णिमाच्या दिवशी काही स्वामी महाराजांची विशेष सेवा करायची आहे, ज्याच्यामुळं स्वामी महाराजांची कृपा कायम आपल्यावरती राहील. यावर्षी 2026मध्ये गुरुपौर्णिमा अतिशय शुभ आणि दुर्मिळ योगावर येत आहे. आपल्या हिंदू संस्कृतीत गुरुपौर्णिमाचा हा दिवस गुरुमाऊलींची कृपा प्राप्त करण्यासाठी वर्षातील सर्वात मोठा आणि पवित्र दिवस मानला जातो. यावर्षी गुरुपौर्णिमा 29 जुलै 2026 बुधवार रोजी साजरी केल्या जाणार आहे. जर तुमच्या मनात अशी एखादी इच्छा असेल जी अनेक प्रयत्न करूनही पूर्ण होत नसेल, घरात सतत आर्थिक चणचण भासत असेल किंवा मुलांचं शिक्षण, विवाह आणि नोकरीमध्ये सतत अडचणी येत असतील, तर गुरुपौर्णिमाच्या पर्यंत या काळात स्वामी समर्थ महाराजांची एक विशेष सेवा तुम्हाला करायची आहे. आज आपण अशा एका शक्तिशाली सेवेबद्दल आणि अध्यायाबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याच्यामुळे स्वामी महाराज तुमच्यावर अत्यंत प्रसन्न होतील आणि तुमची कितीही कठीण इच्छा असेल तर ती अवघ्या काही दिवसात स्वतः स्वामी महाराज पूर्ण करतील. तर गुरुपौर्णिमाच्या आधीचा हा काळ गुरुतत्वाशी जोडण्याची अत्यंत उत्तम मानला जातो. जर तुम्हाला वाटत असेल की साक्षात ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्या पाठीशी उभे असावा, तर आजपासून किंवा गुरुपौर्णिमेच्या आधीपासूनच स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचं सेवा करा. या ग्रंथामध्ये स्वामीच्या लीलेचं अनेक आणि अवधूत शक्तींचं वर्णन आहे. तुमच्या मनात कोणतीही कठीण इच्छा असेल तर स्वामीसमोर शुद्ध तुपाचा दिवा लावा, हातामध्ये अक्षता घेऊन आपली इच्छा बोलावी आणि रोज स्वामी चरित्र सारामृतातील 14वा अध्याय आणि 18वा अध्याय आवर्जून वाचावा. 14व्या अध्यायाचं वाचन करताना मनातील भीती, संकट आणि रोगराई दूर होते, तर 18व्या अध्यायाचं वाचन करताना घरामध्ये अपर सुख, समृद्धी आणि लक्ष्मी माताची कृपा कायम राहते. जर तुम्हाला शक्य नसेल तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामी चरित्र सारामृत एक संपूर्ण पारायण करायचं आहे. 1 ते 21 अध्याय एकाच दिवसात पूर्ण करावे. याचा अनंत पटीने फळ मिळतो. या अध्यायाच्या वाचनासोबतच गुरुपौर्णिमापर्यंत रोज श्री स्वामी समर्थ या मंत्राचा किमान 3 किंवा 11 माळ जप अवश्य करा. स्वामींचा हा 6 अक्षरी मंत्र केवळ एक मंत्र नसून तो भक्तांचा संपूर्ण नशीब बदलण्याची ताकद ठेवतो. नामस्मरण करताना आपलं पूर्ण लक्ष स्वामींच्या चरणावर असावं. तसंच रोज सकाळी किंवा संध्याकाळी स्वामींच्या अत्यंत शक्तिशाली असणारा तारक मंत्र निशंक होई रे म्हणा, निर्भय होई रे म्हणा एकदा तरी नक्की वाचावं. भक्त पूर्ण श्रद्धेने आणि शरणागत भगवानाचा तारक मंत्र म्हणतात. त्यांच्या पाठीशी स्वामी महाराज स्वतः ढाल बनून उभे राहतात आणि त्यांना कोणत्याही संकटाची झळ पोचू देत नाही. आता या सेवेसोबतच गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला एक विशेष उपाय देखील करायचा आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करायचं आणि पिवळी किंवा पांढरी वस्त्र परिधान करायची. स्वामींच्या फोटोला किंवा मूर्तीला उतारा लावावं. तुळशीची माळ आणि पिवळी फुलं अर्पण करावीत. या पवित्र दिवशी स्वामींना बेदान, खडीसाखर आणि दुधाचा किंवा पुरणपोळीचा निवेद्य दाखवायचा आहे. गुरुमाऊलींना अत्तराचा सुवास आणि पिवळा रंग अत्यंत प्रिय आहे. या दिवशी केलेल्या सेवामुळे तुमच्या घरातील वास्तुदोष, पितृदोष आणि नशिबातील सर्व अडथळे क्षणामध्ये दूर होतात आणि घरामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण होतं. स्वामी महाराज नेहमीच म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. महाराजांचा हा शब्द कधीच खोटा ठरत नाही. फक्त तुमच्या मनात अथंग विश्वास आणि भक्ती असायला हवी. गुरुपौर्णिमेच्या या अवधूत पर्वावर ही स्वामी सेवा नक्की करा. तुमची संपूर्ण आयुष्य सोन्यासारखं चमकून उठेल. ही अत्यंत मोलाची आणि पवित्र माहिती तुमच्या सर्व स्वामी भक्तांना, मित्रपरिवारांना आणि नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून त्यांनाही स्वामींची कृपा लाभेल.
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा.